ऍक्सेप्ट करायचं आणि का आपण कुठे आपण कमी पडलो हे तुम्ही अभ्यास करायचं सोडून तुम्ही मित्र पक्षावर कापर फोडताय. आज आम्ही मुद्देसकट म्हणजे स्टॅटिस्टिक्स आम्ही अभ्यास केलं बूथवर, जिथे जिथे भाजपचा प्रभाव आहे किंवा भाजपचे मतदार आहेत, ज्या बूथमधून ह्यांना भरभरून मतं मिळाली आहेत आणि जिथे जे शिवसेना किंवा शिवसेना मानणारा एक वर्ग आहे काही बूथ, तिथून ह्यांना मतदान पडलं नाहीये, पूर्ण विरोधात आहेत. तर तिकडे काय ह्यांचे कमी पडले? ह्यांच्या शाखा प्रमुख फॉर एक्झाम्पल सिद्धिविनायकच्या मागच्या बाजू आहे, तिथे म्हणजे म्हणू शकतो आपण पारंपरिक शिवसेनेचे मतदार आहेत, तिथे भाजपचे वोटर कमी आहेत. तर त्या बूथमधून तिथले जे बूथ आहेत त्या बूथमध्ये ह्यांना मतच नाहीये, निगेटिव्ह आहेत पूर्ण. तुमचे शाखा प्रमुख तिथेच राहतो, हा मतं नाहीये, म्हणजे तुमचे शाखा प्रमुख विरोधात काम केलंय का? माझे तेच प्रश्न आहे. म्हणजे भाजपचे मतं हवे तुम्हाला, भाजपचे कार्यकर्ता हवे, भाजपचे पदाधिकारी हवे, भाषण करायला भाजपचे लोक हवेत तुम्हाला एक सांगू, हात प्रभादेवीमध्ये माधवी लतांच्या भाजपकडून स्पेशल सभा लावण्यात आली का? ह्यांना मदत होऊ दे म्हणून का? तेलुगू वोट आहे, साधारण 7-8 तेलुगू मतदार आहेत. आम्हाला काय वाटलं, यांचे प्रत्येक वोट आपल्याकडून मदत होऊ दे. 15 दिवस माझे प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांनी मेहनत केली. हे वॉर्ड अध्यक्ष यांना विचार, मी सांगते, वॉर्ड क्रमांक 182 मधला आपला वॉर्ड अध्यक्ष आहे, एक दिवस त्यांच्या शाखा प्रमुख गेला नाहीये. मिलिंद तांडेल, मिलिंद वैद्य बरोबर फिरताना त्याचा व्हिडिओ आहे. आणि आशिजींबद्दल अपप्रचार करताना स्टेटस ठेवताना आपल्याकडे व्हिडिओ. आम्ही बोललो नाही का महायुती आहे, इलेक्शन व्यवस्थित होऊ दे, सगळे निवडून येऊ दे, एवढंच आपला आशा होती का? आपला महापौर बसू दे. ह्या इथे माहीम विधानसभेत मोदीजींना मानणारा, देवेंद्रजींना मानणारा, आशिजींना मानणारा एक मोठा वर्ग आहे. आपण सगळे मेहनतीनं संघटन बांधलेले आहेत. आज तुम्ही आमचा अपमान करताय. आम्ही दिवस रात्री काम करून आम्ही ह्याच्यासाठी, आणि हे जो खोटं व्हॉट्सअप केलं